यवतमाल जिले में राज्य सरकार शिक्षा की गुणवत्ता सुधारने के लिए कई योजनाएं चलाई जा रही है, लेकिन जिले के ग्रामीण और आदिवासी इलाकों में शिक्षा प्रणाली की जमीनी हकीकत अभी भी चिंताजनक है। शैक्षणिक वर्ष शुरू होने के कई दिन बाद भी जिले के 117 स्कूलों में कोई भी शिक्षक नहीं है, जिससे ग्रामीण क्षेत्र के विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है। जिले में सामान्य शिक्षक संवर्ग के 6188 पद मंजूर है, लेकिन 5311 शिक्षक ही कार्यरत है, यानी 877 पद अब भी खाली है। सबसे ज्यादा बनी तहसील की 25 स्कूल शिक्षक विहीन है, जबकि घाटंजी में 20, रालेगांव में 17 और झरी में 15 स्कूलों में शिक्षक नहीं है। फिलहाल इन स्कूलों में दूसरे स्कूलों के शिक्षकों को अतिरिक्त जिम्मेदारी देकर पढ़ाई शुरू रखने की कोशिश की जा रही है, लेकिन इससे नियमित अध्यापन प्रभावित होने की शिकायत सामने आ रही है। वही 877 रिक्त पदों में 701 पदों पर पवित्र पोर्टल के जरिए भर्ती प्रक्रिया शुरू होने की जानकारी शिक्षा विभाग ने दी है। अभिभावकों और शिक्षा क्षेत्र से जुड़े लोगों की मांग है कि भर्ती प्रक्रिया जल्द पूरी कर स्कूलों में स्थायी शिक्षकों की नियुक्ति की जाए, ताकि विद्यार्थियों का शैक्षणिक नुकसान रोका जा सके। जो प्रश्न विचारलेला आहे 100% तो सत्य आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त नुकसान आजच्या परिस्थितीमध्ये होत आहे। त्यामध्ये एकीकडे 5 वर्ग 1 शिक्षक आणि त्यामध्ये 100च्या वर शून्य शिक्षकी शाळा आहे। त्या ठिकाणी सर्वात जास्त विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि आम्ही वेळोवेळी शासनाला डिमांड केलेली आहे का आम्हाला फक्त शिकू द्या आणि जे अशैक्षणिक कामे आहे असे आमच्याकडे कमीत कमी 35 प्रकारची अशैक्षणिक कामे आहे, हे शासनाने तत्काळ रद्द करायला पाहिजे। आणि आम्हाला स्वतः जेव्हा आम्ही पगार घेतो तो आम्हाला स्वतः पगार घेताना लाज वाटते का ज्या कामाची आम्हाला पगार शासन देत आहे ते काम न करू देतात इतर सर्व अशैक्षणिक कामे आमच्याकडून करून घेत आहे। आणि जिल्ह्यामध्ये आज 1400 जागा रिक्त आहे। आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला तो त्यामध्ये आता आपला रोस्टर कुठेतरी पूर्ण झालेला आहे अशी माहिती भेटलेली आहे आणि त्यामध्ये 701 पदाची जाहिरात आपल्या जिल्हा परिषदमधून निघणार आहे आणि 701 नवीन शिक्षक आपल्या जिल्ह्याला भेटणार आहे। आणि त्यामध्ये मराठीचे तो आपले आहेत, सोबतच उर्दू माध्यमाचा विषय आहे जे एकेकाळी आपल्याकडे 300 पद होते, आज 260 वर आहे। 40 शिक्षकांची कमतरता आहे आणि आम्ही माहिती घेतलेली आहे त्यामध्ये असा निर्देशात आलेला आहे का मराठीचा तो रोस्टर झालेला पण उर्दूचा आजपर्यंत झालेला नाही। आजची शेवटची तारीख आहे जाहिरात मध्ये पद दाखवण्याची। तो आमची विनंती आहे का उर्दू मराठी आणि आपल्या जेवढ्या भाषिक शाळा आहे त्या सर्वांना शिक्षक भेटला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा होणारा शैक्षणिक नुकसान हा आपण दूर केला पाहिजे, हीच विनंती। 117 शाळा ह्या सध्या शून्य शिक्षकी शाळा आहेत। त्या 117 शाळांमध्ये शेजारच्या शाळेतील शिक्षकांची तात्पुरती शैक्षणिक व्यवस्था करून अध्यापन कार्य हे सुरू आहे आणि जिल्हा परिषद यवतमाळकडून 701 पदासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यात आलेली आहे। पवित्र पोर्टलमधून भरती होत असल्यामुळे ही भरती त्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे। शिक्षक सध्या BLOचंही काम करीत आहेत आणि त्यासाठी आपण सद्यस्थितीमध्ये सकाळच्या सत्रामधल्या शाळा ठेवलेल्या आहेत। सकाळी अध्यापनाचं कार्य होतं आणि दुपारच्या सत्रामध्ये BLOचं काम शिक्षकाकडून केलं जात आहे। त्यामध्ये मी सुचवू इच्छितो 131 शाळेवर शिक्षक नाही, यापेक्षा त्या शाळेवर शिक्षक नाही हे खरं आहे, परंतु तात्पुरती व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे। पण ही तात्पुरती व्यवस्था ही कायमस्वरूपी केली पाहिजे आणि शिक्षण तज्ज्ञ म्हणून माझं सांगणं आहे की त्याच गावातला शिक्षक कंत्राटी पद्धतीनं समजा जर नेमला तो अधिक चांगल्या रीतीनं त्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतो। याचा प्रयोग आपण केलेला होता 2 वर्षापूर्वी, परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी साहेबांनी त्याला मान्यता दिली होती। आपण ते खनिकर्म योजनेतून कंत्राटी शिक्षक नेमले होते। तशा पद्धतीचे आज जिल्ह्यामध्ये 832 शिक्षक कमी आहेत। तशा पद्धतीचे जर शिक्षक नेमल्या गेले तर निश्चितपणे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। जळका गावाची रहिवासी आहे। जळका गावामध्ये प्राथमिक शाळा इथे 2च शिक्षक आहेत। ते शिक्षक काही शिकू शकत नाही, कारण शिकवण्याचं कंडिशन म्हणजे जे प्रिन्सिपल आहे त्यांना ऑनलाईनच काम आहे आणि एक शिक्षक आहे ते स्वयंशिक्षक म्हणून आहेत। आता शिक्षक म्हणून स्वतः येणार आहे आणि इथून काहीच शिक्षक नाही हे नाही।
आमचे लेकरं जे आहे ते अशिक्षितच असल्याने आज 5वी 6वी वर्गात जाऊनही बी त्यांना स्वतःचं नाव, शाळेचं नाव काहीच वाचता येत नाही, लिहिता येत नाही. तर आम्ही काही मारेगाव मध्ये इथं काही शिकू शकत नाही. आमची कॅपॅसिटी नाही आहे शिकवण्याची. तर आम्हाला शिक्षक पाहिजे. आमचे लेकरं अशिक्षित आहे, वंचित आहे शिक्षणापासून. आम्ही रोजगार हमीचे म्हणजे रोजगार हमीचे आहोत. तर आम्ही काही स्वतःला खाऊ का लेकरांना शाळेमध्ये शिकवणार आहोत? आमची पुढची मागणी एवढंच आहे की आमच्या शाळेवर जे 65 विद्यार्थी आहे, 65 विद्यार्थ्यांना 2 शिक्षक काही शिकू शकत नाही. आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर 2 शिक्षक यांनी द्यायला पाहिजे. 2 2 लेकराला एक आई वडील सांभाळू शकत नाही, तर 65 लेकरांना 2 शिक्षक का सांभाळणार आहे बा? तर आमची एवढीच मागणी आहे की आमच्या शाळेवर शिक्षक द्या आणि आमचे लेकरं शिक्षणापासून वंचित आहे